हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात अशी पूजेनेच होते आणि हा एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. अशी छान माझी पूजा झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि प्रसादासाठी इथे मी ठेवलेले आहेत ते म्हणजे मनुके. तर मी साबुदाणा वगैरे काही बनवलं नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला मनुकेच ठेवूयात. आणि छान अशी आपली सुरुवात सकाळची अशी झाली. आता अहोंना दिला ब्लॅक टी आणि त्यानंतर इथं कुकर लावलं, ते म्हणजे मुलीला टिफिन द्यायचा होता. तर म्हटलं चला, रात्री हरभरे भिजवून ठेवलेले होते आणि ते शिट्टी 2-3 करून घ्यावं म्हटलं आणि त्याची उसळ अशी छान अशी बनवून द्यावी असं म्हणून ठरवलं होतं. तर तेच मी इथे सकाळी करत होते. तर मस्त असं कांदा वगैरे टाकून कोथिंबीर आणि छान जिरे वगैरे टाकून अशी फोडणी दिली. आणि त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे थोडंसं लिंबू आणि थोडंसं तीळही टाकलं, मीठ टाकलं आणि छान अशी आपली उसळ तयार झालेली आहे. थोडंसं मी इथे आपलं काळा मसाला थोडासा टाकलेला आहे. खूप छान टेस्टी होते बरं का ही उसळ. मी मागं पण एक रेसिपी ह्याची शेअर केली होती तुमच्यासोबत. आणि आता तुम्ही पाहू शकता इथे टिफिनमध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपली रोजची कामं झाली, स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, जेवण केलं आणि त्यानंतर म्हटलं आता थोडंसं असं वाटत होतं पाऊस उघडल्यासारखा आणि उघड पडल्यासारखं वाटत होतं, थोडं फ्रेश वाटत होतं. मग मला थोडासा उत्साह आला. आणि अगोदर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की मी ओट्यावरती चढून सर्व घासून वगैरे घेतलेलं होतं. त्या दिवशी ती सुरुवात केली. मला आज चला किचन क्लीन करूयात. आणि आजचा माझा असा टास्क होता किचनचा की आज पूर्ण आपण किचन क्लीन करायचं. तर असं ठरवलं आणि भांडी घासायला सुरुवात केली. भांडी नुसते घासूनच जमत नाही बरं का, त्याच्यामागं भरपूर करायला लागते. कारण ते रॅक काढा, ते स्वच्छ करा, पेपर्स काढा आणि परत रॅक आपलं क्लीन करून घ्यायचं असतं. त्यानंतर भांडी घासल्यावर धुवून पण घ्यायचे असतात. पाणी निसरलं की त्यानंतर तिकडे ठेवून आणखीन आपल्याला ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं असतं. नाही पुसलं तर चैनच पडत नाही, कारण त्यावरती तसेच डाग उमटतात. मग आपली भांडी चमकत नाहीत. चमकल्याशिवाय भांडे महिलांना काहीच चैन पडत नसते. मला तर असंच होतं. तुम्ही असंच करता का? नक्की सांगा बरं का. आणि तुमचा दसरा कुठंपर्यंत आला आहे तेही सांगा. आणि ऊन नसल्यामुळे ना इतकी घाई होते की काय करू आणि काय नाही असं होतं. कारण जे आपले कुरड्या असतील, पापडा असतील, वेफर्स असतील म्हणा, हे सगळं आपण कसं उन्हाला ठेवतो. तर ऊन पडत नसल्यामुळे हे ठेवू नाही शकत, त्यामुळे आतमध्येच ठेवावं लागलं. आणि हे बघा मी इथंच असं हॉलमध्ये असं माझ्याकडं हे पोत्याचं होतं, ते मी असं फाडून चौकोनी केलं आणि त्याच्यावरतीच हे सर्व मी असं एकदम पुसून भांडी इथे सर्वच पालती घालून घेतली. त्यानंतर एका रॅकमधली काढून झाली, दुसऱ्या रॅकमधली पण अशीच मी काढून एक मगून एक अशी काढून घेणार होते. तरी हे असं सर्व छान असं पुसून ठेवलं आणि तोपर्यंत रॅक तिकडे आवरून घेतलं होतं. त्या रॅक आवरल्याच्यानंतर मी तिकडे सुकल्यानंतर त्याच्यावर पेपर वगैरे लावून घेतले आणि त्या रॅकमधली भांडी लावून दिली. आणि इकडे दुसरा रॅक चालू केला. हे बघा एवढी भांडी, खरंच एवढाच निघतात की भांडी काय सांगू नका. तरी म्हणतात ना, इकडे येताना मी पुण्याला येताना मी मोजकंच सामान घेऊन आले होते. पण आपल्याला हळूहळू लागणाऱ्या गोष्टी आपण थोड्या घेतच जातो आणि वाढतच जातं. तर खरंच पसारा होतोच. संसार म्हणलं की हे सगळं लागणारच असतं. तरी मी हे भांडे आहेत बघा, हे दाखवले तुम्हाला हे. तर हे आता मी काढून ठेवलेले आहेत. आता यांचा कंटाळा पण आला आहे आणि थोडीशी खराबही झालेली आहेत ही भांडी, म्हणून हे. आणि किचनमध्ये आपल्याला नव्याने काहीतरी हवंच असतं, नवीन थोडंसं चेंजेस करावेच वाटतात. तर मी काय चेंजेस केलेत मी तुम्हाला दाखवते. हे तर भांडे मी काढूनच ठेवलेत. काही भरण्या पण इथे काढून ठेवलेल्या आहेत, मी त्या वापरणार नाही. आणि हे बघा चिप्स ते वाळायचे तर राहूनच गेले. तुम्हाला मी मगाशी सांगितलंच आहे. कुरड्या पापड तसेच राहून गेले, कारण बाहेर ऊनच नाही आहे. तर हे बघा हे रेक माझं पूर्ण असं आवरून झालेलं आहे. आणि बाकीच्या त्या भरण्या वगैरे मी काढून साईडला ठेवून दिलेल्या आहेत बऱ्याचशा. आणि इथे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच आहेत, आपल्याकडे नवीन भरण्या आलेल्या आहेत. तर त्या मी घासून पुसून मस्त अशा ठेवलेल्या आहेत. आणि फायनल बघा हे खूप घाण झालं होतं. इतकं छान क्लीन वाटते ना, खरंच केलं ना छानच वाटते. म्हणतात ना, हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरेल असं म्हणतात, तसंच काहीचं. आणि खूप छान प्रसन्न वाटतं बरं का झालं की. आणि समाधानी वाटतं, झालं बाबा एक काम असं वाटतं. आणि खरंच दसऱ्याच्या निमित्ताने सगळीच क्लिनिंग होते, अगदी मिक्सरपासून सगळ्याच गोष्टी क्लीन. आणि मी तर तोपर्यंत त्याच्यावरती ती कॅरीबॅग झाकून ठेवलेली आहे. ते राहते का नाही माहीत नाही. पण नंतर हे बघा दुसऱ्या रॅकमधली ही भांडी काढून घेतली आणि त्या साईडच्या एवढ्या भरण्या आहेत ना, त्या पण मी छान अशा क्लीन करून घेतल्या आहेत, पुसून ठेवल्या आहेत, सगळं घासून पुसून ठेवलं आहे. ते सर्व केले की छानच वाटतं. पण इतके चमकत होती भांडी आणि आपल्याला थकवा तर
येतोच. मग सगळं संध्याकाळ झाली होती आणि सर्व हे मला यामध्ये पॅक करून घ्यायचं होतं, आता भरून घ्यायचं होतं. आणि खरं सांगते हे ना कडक होतं बरं का डब्यामध्ये असताना, आणि थोडा वेळ बाहेर काढून ठेवल्यामुळं हवेमुळं ना असं एकदम हे असं मऊ होत चाललेलं होतं. मला वाटत होतं हे असं खराब होऊन जाऊ नये, कारण ऊन नव्हतं. उन्हाला ठेवलं असतं म्हणजे ते आणखीन कडक राहिलं असतं, तर ऊनच नव्हतं, त्यामुळे असंच ठेवून दिलं होतं. आणि आता हे वापस मला डब्यामध्ये भरायचं होतं, तर ह्यामध्ये भरू की त्यामध्ये भरू असं मला कन्फ्युजन पण होत होतं आणि वेळ जात होता. खरंच तुम्ही पाहू शकता इथं लाईट लावलेली आहे, कारण खूप उशीर होत होता आणि परत मला स्वयंपाकही बनवायचा होता. तर अशा पद्धतीने एकामागून एक मी अशा सर्वच डब्यांमध्ये घालून घेत होते. सर्वच कोरड्या असतील, पापड असतील, वेपर्स असेल, सर्वच असं करून झाकणाला पेपर पण मी इथे लावून घेतले. अशा पद्धतीने आपलं सर्व जिथं पॅकिंग सुरू होती आणि वरतीला रॅकमध्ये लावून दिल्याशिवाय काय चेन पडणार नव्हती. हळूहळू करून सगळंच मी थोडंसं पोरींनाही मदतीला थोडं घेत होते मधून. आणि माझी खरंच थोडीशी चिडचिड पण होत होती, कारण दिवसभर हे करून वैतागला होता जीव. आणि पोरींना हे सांगितलं ते सांगितलं की त्यांचं थोडंसं हे होत होतं. पण ठीक आहे, मध्येच मला थोडीशी चिडायल्यासारखी झाली होती. मग ठीक आहे म्हटलं आता आपण आवरूयात हे सर्व. म्हणून मग आणखीन असं एक झालं की एक आपली दुसऱ्या डब्यांची पॅकिंग चालूच होती. जे लागणार आहे ते थोडं मी इकडच्या प्लास्टिकच्या भरण्यामध्ये काढून ठेवलं होतं. वेपर्स असतील, आपले कुरडे असतील, पापड असतील, हे सर्व मी काढून घेतलं होतं. त्यानंतर बाकीचं जे आपलं डाळी असतील, काही असेल, हे सर्व असं पाकडून करून मी असं भरण्यांमध्ये भरून ठेवत होते. तर हे बघा, ह्या भरण्या मी बाकीच्या काढून ठेवलेल्या आहेत आणि ह्या नवीन भरण्या मी इथे तयार केलेल्या आहेत. काही किराणा संपलेला आहे, तर त्या किराण्याची पण लिस्ट बनवली तेवढ्यात कामात. आणि थोडा वेळ जेव्हा भांडे सुकत होते, रॅक सुकत होतं, तेवढ्या वेळात मी किराणाची लिस्ट पण बनवून घेतली आहे. आणि हे बघा, साबुदाणा एवढंच राहिलेला आहे, तेवढा भरून घेतला. आणि छान वाटत आहेत का ह्या भरण्यामध्ये? सांगा मला नक्कीच. तर अशा भरण्या मी तयार केलेल्या आहेत. बाकीच्या काही जुन्या असलेल्या काढून टाकल्या. आपल्याला पण नवीन किचनमध्ये छानच वाटतं ना काहीतरी नवीन असं, तर म्हणून मी हे चेंजेस केलेले आहेत. ड्रायफ्रूट्ससाठी सुद्धा मी आता काही काचेच्या भरण्या पण घेतलेल्या आहेत छोट्या. मी त्या तुमच्यासोबत नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि असं करून मी सर्वच भरून घेतलं. आणि किराणा आल्यानंतर मग नंतर बाकीच्या राहिलेल्या ज्या भरण्या आहेत त्यामध्येही भरून घेणार आहे. आणि फायनली हे सर्व माझं लावून झालेलं आहे. आत्ता मी कुठंतरी थोडासा मोकळा श्वास घेतला आहे, पण बाकीचं कामं बाकी आहेतच आणखीन. नंतर ह्या बघा 2 भरण्या मी रिकाम्याच ठेवल्या आहेत, कारण बाकीचं साहित्य आणल्यानंतर आता किराण्याचं त्या भरण्या भरून घेणार आहे. आणि हे बघा, छान वाटतं की नाही? सगळं क्लीन झालं की स्वतःला तर खूपच छान वाटतं, कारण आपण आपल्या हाताने केलेलं असतं. तर अशी धावपळ दसऱ्याची सुरू आहे. माझा तर असा किचनमधला आजचा टास्क अर्धवट झालेला आहे. थोडा देवाचा कोपरा राहिला आहे. तुमचा कुठंपर्यंत आला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.